हॅलो फ्रेंड्स, आज काय खासमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मटकीची झणझणीत अशी उसळ बनवणार आहोत। तर त्यासाठी मी इथे एक मोठा कांदा घेतला आहे, एक छोटा कांदा घेतला आहे। छोटा कांदा मी वाटणात टाकणार आहे। त्यासाठी सुकं खोबरं आणि ओलं खोबरं दोन्ही घेतलं आहे। 3 टेबलस्पून मी सुकं खोबरं घेतलं आहे आणि 3 टेबलस्पून मी ओलं खोबरं घेतलं आहे। थोडी मूठभर कोथिंबीर घेतली, 1 इंच आलं घेतलंय, 10 ते 12 पाकळ्या मी लसूण घेतलाय आणि 2 हिरव्या मिरच्या। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे पहिले मी भिडाच्या तव्यामध्ये थोडं तेल टाकून त्यावर तो छोटा कांदा जो होता तो आपण गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे। तर मी उभा उभा चिरून घेतलाय कांदा। आता छान परतून घेऊया। त्यानंतर सुकं खोबरं आणि ओलं खोबरं भाजून घ्यायचं आहे आपल्याला। याची आपण पेस्ट बनवणार आहे। आता कांद्याचा रंग चेंज होत आलाय तेव्हा मी ओलं खोबरं टाकून घेतलं, ते पण छान परतून घेऊया। आता हिरव्या मिरच्या, आलं, लसूण हे सर्वच जिन्नस तेलावर परतून घ्यायचे आणि सुकं खोबरं जे आहे ते अगदी लास्टला परतायचं आहे, कारण ते लगेच भाजलं जाईल म्हणून लास्टला आपण सुकं खोबरं टाकणार आहे। आता सुकं खोबरं सुद्धा आपण टाकून घेतलं, ते सुद्धा चांगलं परतून घेऊया। हा जो आपण कांदा खोबरं जे परतलंय, जे भाजून झालेलं आहे आपलं, त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आपण टाकून घेतली आणि आता ह्याची पेस्ट बनवूया आपण। कुकरमध्ये 2 टेबलस्पून तेलामध्ये 7-8 पानं कढीपत्त्याची टाकून घेतली। एक मोठा कांदा बारीक चिरून तेलावर टाकूया। आता कांदा गुलाबी रंगावर फ्राय झालेला असताना 1 टीस्पून आगरी मसाला, 2 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा टीस्पून टर्मरिक आपण चांगली परतून घेऊया। मसाले चांगले परतून झालेत। आता आपण 2 वाट्या मोड आलेले मटकी फोडणीवर टाकून घेऊया। आता मटकी चांगली मिक्स करून घेऊया। 1 टीस्पून मीठ टाकून घेऊया। आता जी पेस्ट बनवलेली खोबरं आणि कांदा, ती पेस्ट आपण टाकून घेऊया आणि तेलावर परतून घेऊया ती पण।
एक बटाटा चौकोनी तुकडे करून ते सुद्धा घालून घेऊया। आता छानपैकी परतून झाल्यावर एक ग्लास गरम पाणी टाकून कुकर लावून घेऊया। कुकरला आपण 2 शिट्या घेणार आहोत। आता 1 टीस्पून गरम मसाला टाकून घेऊया। आणि कुकर लावून 2 शिट्या घेऊया। आता छानपैकी आपली जी मोड आलेल्या मटकीची उसळ तयार आहे। बघा किती छान कलर आलाय। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा। धन्यवाद।